शुभ सकाळ मित्रांनो, मी निघाले सकाळ सकाळी वावरात. आपल्या आधीच गाडीपाशी येऊन थांबले होते. म्हणले तर लवकर उशीर होतोय. आज वावरात ट्रॅक्टर नांगरा यायचा होता, त्याच्यामुळे आंबट चुक्याची भाजी उपटायची होती गवारीभर न्यायला. सकाळ सकाळच्या वातावरणात एकच नंबर वाटत होतं. साठी कामाला आलतो ते काम चालू केलं. आंबट चुका उपटायला सुरुवात केली. तर आंबट चुका उपटून द्यायचं होतं. पप्पांनी नरडं आवळायला घेतलं आंबट चुक्याचं. पप्पा म्हणले सुतुळी संपली, राहिलेल्या गड्ड्यांची नरडं नीट आवळा आणि मार्केटला पोचवा. भाजीची पिशवी गाडीला अडकवली आणि मी निघालो घरी. उसच वावरात नेल्यामुळे घरी आल्या पटापटा दात घासून घेतले. होऊन तयार झालोच होतो, पण माझा टक्कल पडायला लागलाय का माझा 7-12 क्लिअर व्हायला लागलाय ह्याचाच प्रश्न पडला होता मला. वावरात गेलतो तरी माझी कपडे काढली नव्हती झोपलेली. म्हणलं याचा हिशोब होणार. तर मी घर झाडून घेतलं. कसं चकाचक चकाचक. साहेबांकडून 10 रुपये घेतलं आणि यांचं नरडं आवळायला सुतुळी आणाय निघालो. मी किराणा स्टोअरमध्ये मी आलतो सुतुळी न्यायला. म्हणलं सुतुळी नंतर सोडा, पहिल्यांदा वजन करून मला पटकेनी द्या. सुतुळी गाडीवरती टाकली आणि मी पटकन घरी निघालो. गड्ड्यांची आधीच नरडी दाबून झालती. आई साहेब म्हणले मी बी तुम्हाला मदत करते. गवार आणि आंबट चुका घेऊन मार्केटला जायचं होतं. गवार आंबट चुका राहू द्या बाजूला, मी निघालो कामाला. आणि ह्या बारकीला जाता जाता मला शाळेत सोडायचं होतं. बारकीला गेटाच्या बाहेर सोडलं. आत येऊ का नको म्हणाली. तिला सोडलं आणि मी निघालो कामाला. चक्क मालकाने एवढं हुशारा दुकान उघडलं की झाडायचं चाललं होतं. एवढं गाईमध्ये बनवल्यामुळं बटणं उलटी लागली होती, त्याच्यामुळे सरळ करायला घेतली. त्याच्यानंतर साऊंड बॉक्स बनवायला घेतले छोटे पिल्लं. दुपारपर्यंत एवढे साऊंड बॉक्स बनवून झालते आणि या साऊंड बॉक्सची प्राईस आहे फक्त 450 रुपये. आज केलती जेवायला बटाट्याची भाजी. मग या जेवायला. एवढा मोठा ॲम्प्लिफायर, बापरे. एवढा मोठा ॲम्प्लिफायर नीट करायला आलाय, मला धक्काच बसला. बनवायला घेतला होता पण त्याचा पार्ट तुटल्यामुळे रिप्ले करायचा आहे. मालक म्हणले मिक्सरचं वाइंडिंग आलंय, बनवून ठेव. गाडीला पिशवी अडकवली आणि मी निघालो घरी. चाललाय अभ्यास, पण काय अभ्यास करती बघावं म्हणलं तर ड्रॉइंग काढत होती. रात दिसतोय तो बाबा ओळखला का? कुठल्या काळात असायचा ह्यो बाबा. कटाळून म्हणाली काका तुला ड्रॉइंग काढा येते का? म्हणलं ड्रॉइंग काय, मी सगळं चित्र काढू शकतो, कारण का लहानपणापासूनच मला ड्रॉइंग काढा आवडते. बाकीच्या आयुष्यात जरी मी कच्चा असलो तर ड्रॉइंगमध्ये मी पहिलं पक्का असायचो. ड्रॉइंग काढू न दिली आणि समजूनही सांगितलं ड्रॉइंग कशी काढायची आणि कसं पकडायचं. ड्रॉइंग मला जमली का नाही कमेंट करून नक्की सांगा.